येऊन मंडळामध्ये येऊन सांगितलं जात आहेत, पण या ठिकाणी शेतकरी नाराज आहेत. प्रशासनाच्या विरुद्ध शेतकरी या ठिकाणी बंड पुकारताना पाहायला मिळत आहेत आणि त्यांचा जे काही पांदन रस्त्याचे प्रश्न आहेत ते इथल्या अधिकाऱ्यांकडून म्हणजे जे काही त्याच्यावरती म्हणजे कायद्याने ते रस्ते करून देण्यात यावे, ते दिले जात नाही आहेत असंही या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. आज कोल्हा गावामध्ये कोल्हा मंडळामध्ये जर बघितलं तर केकरजवळा या मंडळामध्ये सुद्धा ज्यावेळेस अधिकाऱ्यांची ही महास्वराज अभियानाच्या माध्यमातून समाधान योजनेच्या माध्यमातून तिथे सुद्धा त्या ठिकाणी सुद्धा हे शेतकरी पोहोचले होते आणि काही कोला गावातले शेतकरी आहेत त्यांचेसुद्धा काही प्रश्न आहेत ते सुद्धा आपण या ठिकाणी जाणून घेऊया. पहिलं तुम्ही काय हातात जे कागद आहेत, मागे बॅनर लावलेला आहे, काय मागण्या आहेत आणि काय सांगितलं गेलेलं आहे सरकारच्या माध्यमातून? महाराष्ट्र शासनाने छत्रपती शिवाजी महाराज हे प्रत्येक मंडळावर जाऊन जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी हे अभियान राबविलं आहे. पण प्रत्यक्ष पाहिलं तर मी आतापर्यंत नकाशावर रस्ता आहे, नकाशावर रस्ता असून उच्च न्यायालयाचा आदेश असूनसुद्धा प्रांत अधिकारी त्याच्यावर म्हणजे एडीएम मॅडमनं पात्रता स्थगित दिलेली आहे. आता हे महसूलचा पहिला टप्पा होता त्या दिवशी मी पूर्ण माझं समस्या तिथं मी सांगितली, तरी आतापर्यंत त्या रस्त्यावरला स्टे उठला नाही. म्हणून मी आज स्वतः इथे हे शासनाचे बॅनर, ह्या बॅनरवर शासन अशा पद्धतीनं कामं करतं आहे. मी आज प्रशासनाला हे प्रश्न विचारले, पण अधिकारी काय म्हणले, ते वरिष्ठ अधिकाऱ्यानं निर्णय दिल्यामुळे आम्ही त्याच्यावर काही बोलू शकत नाही. असे तहसीलदार मानूचे माचवड साहेब मला म्हणले आम्ही त्याला फक्त सूचना करू शकतो, पण आमचा अधिकार नाही म्हणले. मग प्रशासन दारी येत आहे आणि प्रत्येक शेतकऱ्याचे प्रश्न सुटत नाही, ते जनतेने करायचे काय? बरं, एकीकडे तुम्ही सांगताय की पहिले जे एच-डी-एम होते लाहोटी साहेब त्यांनी तुमच्या बाजूनं निकाल दिला आणि आता एच-डी-एम बदलले तर त्यांनी निकाल विरोधात दिला, म्हणजे दोन्ही काय मागण्या आहेत त्याची? नाही म्हणजे एच-डी-एम साहेब पात्री जेव्हा निकाल दिला त्याने माझ्या बाजून दिल्यानंतर ते उच्च न्यायालयात गेले समोर विरोधी पार्टीत. पण उच्च न्यायालयानं काय केलं, समजा की तिथं बाबा तो नकाशावर जो रस्ता दाखवत आहे ते खुला राहील म्हणून आदेश दिला, पण त्या रस्त्यातून समजा तुम्हाला गाडी जायची का ट्रक जायचं काय जायचं याचा अधिकार म्हणले तहसीलदार साहेबालाच म्हणले, पण रस्ता नकाशावर खुला राहील म्हणून हे केलं. म्हणून पुन्हा रिन्यू मानवत तहसीलला आला, मानवत तहसीलदार साहेबांना पुन्हा त्याची चौकशी केली आणि चौकशी करून पुन्हा निर्णय माझ्या बाजूनं दिला. म्हणजे पहिला बघा, पहिला तहसीलदार साहेबाचा निकाल आहे, प्रांत अधिकाराचा पहिला निकाल आहे, पण हायकोर्टाचा निकाल आहे. 3 निकाल असताना पुन्हा आता चौथ्यांदा तहसीलदार मॅडमला काढून आता एच-डी-एम मॅडमने याच्यावर स्थगित दिलेली आहे. म्हणजे बघा ना, याला पुन्हा नकाशावर रस्ता 5 वर्ष झालं. शासन आपल्या दारी येऊन म्हणले की तात्काळ प्रश्न सोडवा. 5-5 वर्ष नकाशावर रस्त्याला प्रश्न सुटत नाहीत. शेतकऱ्यांना करायचं काय? जे काय असे प्रलंबित रस्ते आहेत, मार्ग आहे, शासनाच्या माध्यमातून नुसत्या योजना राबवल्या जातात की काय, असंही या शेतकऱ्यांशी संवाद साधताना पाहायला मिळतं. आणि कागदपत्र सादर केली त्याच्या आधीच मॅडमने 31 तारखेला स्थगिती आदेश मनवीसवर दिली आणि सुनावणी ॲक्च्युली खरी खरी माहिती किती कोर्ट आहे एस-डी-एम ऑफिस, त्याच्यामुळे त्यांनी निकाल दिलेला आहे, त्याच्यात स्टे दिलेला आहे. आपल्याला त्यांनाच संपर्क करावा लागेल. जर आपल्याला वाटत असेल हा स्टे चुकीचा आहे, कसा चुकीचा आहे, तुमच्या ॲडिशनल कोणते कागदपत्र असतील त्याच्यासह आपल्याला स्टेची स्थगिती म्हणजे जी स्थगिती दिली आहे ती उठवतील सुद्धा. कोणी दिले मी कागदपत्र मॅडम? त्याची माझे बी दिले, माझे कागदपत्र दिले लेखी मागलं माझं त्याच्या पुढे समोर नाही, हे तुम्ही अगोदर मांडलेलं आहे. आता तुम्हाला हे दिलेली स्थगिती मान्य नाही, चुकीची दिली असं जे मत आहे याच्या अनुषंगाने परत तुम्ही द्या किंवा स्थगिती जी आहे ॲडिशनल तुमचे जे काही कागदपत्र आणखी द्यायचे असतील मांडा. ती स्थगिती चुकीची ठीक आहे. तर मला काय वाटेल माहिती आहे का, आता मी समजा तुमच्या दालनात आलो इथं असं कार्यक्रमात, त्या दिवशी आलो इथं आलो, तर मग तुम्ही एक असा मेसेज करा की बाबा तो शेतकरी आमच्यापाशी आला आम्हाला त्रास द्यायला. 100% करतो. हां तेवढं करा, हां तेवढं करा. मला दुसरं काय बाबा तो शेतकरी आला ना आम्हाला परेशान करायला, आम्हाला याला परेशान करायला म्हणा. धन्यवाद सर.